नमस्कार, शुभ सकाळ। आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर सकाळी ना मी किचन नॅपकिन्स चेंज नव्हते केले। आता कसं पावसाळा चालू झालाय तर थोडंसं ना कपडे थोडेसे दमटच असतात, त्याच्यामुळे मी पूर्ण सुकू देऊ म्हटलं आणि त्याच्यानंतर म्हटलं संध्याकाळीच मी किचन नॅपकिन्स चेंज करेन। माझी ना जी किचन सिंकची जी जाळी असते ना, जी मी वरती प्लास्टिकची ठेवते, ती थोडीशी खराब झाली, थोडीशी म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी खराब झालेली आणि ही मी डीमार्टमधनंच घेते। डीमार्टची क्वालिटी खरंच खूप छान आहे। ॲक्च्युली आमच्या इथे मी जे रिलायन्सचं जिओ मार्ट आहे तिथून मी घेत होती, पण बघितली मी एकदा दोनदा घेऊन, पण त्याची क्वालिटी एवढी काही चांगली नाही मिळत। मग जेव्हा मी डीमार्टला जाते ना तेव्हा एकदाच ते सगळ्या गोष्टी घेऊन येते, म्हणजे 3-4 घेऊन येते मी एकाच वेळेस। पण यावेळेस तर माझं अजून काही डीमार्टला जाणं झालेलं नाही आहे। तर माझ्या ज्या कोणी मैत्रिणी असतात ना, कामावरच्या ज्या कोणी कलिग्स असतात, त्यांना मी प्रत्येकीला एक 2-2 वस्तू सांगितलेल्याच असतात। डीमार्टला गेलीस तर हे माझ्यासाठी घेऊन ये, डीमार्टला गेलीस तर हे माझ्यासाठी घेऊन ये। तर त्यातल्याच एका मैत्रिणीने मला ही जाळी आणून दिलेली। तर या बॉटलचा रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोचवायचा, म्हणजे शेअर करायचा होता, कारण तुम्ही सांगितलेलं की या बॉटलचं म्हणजे पाणी वगैरे कसं थंड होतं तू सांग। तर या बॉटलमध्ये पाणी तर थंड होतं, त्याचाच काही प्रॉब्लेम नाही, पाणी मस्त छान असं जसं माठातलं होतं तसंच होतं। फक्त ही बॉटल आहे ना, थोडं थोडं पाणी याच्यातनं झिरपतच आहे, म्हणजे याच्यासाठी ना खाली मला प्लेट ठेवावीच लागते। म्हणजे नुसती आपण जर बॉटल अशी टेबलवर ठेवली ना तर ती म्हणजे राहणार नाही, म्हणजे थोडं थोडं पाणी त्याच्यातनं टपकतच आहे। टपकतं म्हणण्यापेक्षा ते थोडं थोडं झिरपते, म्हणजे थोडीशी खाली प्लेट मला ठेवावी लागते। पण यूज करून करून मला असं वाटतं कदाचित कमी पण होईल। आता थोडं थोडं पाणी कमी होतंय, म्हणजे झिरपतं ते, पण याचा ना कलर वगैरे काही गेला नाही। जेव्हा आपण धुतो ना तेव्हा लाल लाल कलर जातो वगैरे, तर काही गेलेला नाही, याचा कलर छान आहे म्हणजे बॉटल। तर ह्या जो स्पून आपण घेतलेला, म्हणजे स्पून होल्डर जे घेतलेलं ते वापरायला मी काढलं नव्हतं, तर म्हटलं चला आज वापरायला काढूया। याच्यावरचा जो लेबल लागलेला तो एवढा चिकट दिसत होता ना, तर मला असं वाटलेलं की याच्यावर हा खूप जास्त असा चिकटलेला असेल आणि काढताना थोडासा प्रॉब्लेम होईल, पण नाही, अगदी इझिली निघाला। हा आता वॉश करून घेते, कारण आता म्हणजे किती दिवस आता ठेवू, कारण जाऊन पण आता बरेच दिवस झालेले माझ्या, म्हणजे 15 दिवस तर आरामात होऊन गेलेले। त्याच्यानंतर ही जी गोष्ट आहेत ना, या 2 वस्तू, माय हॅपी प्लेस असा हा बोर्ड आहे आणि हा सचिनने घेऊन आलाय माझ्यासाठी आयकियामध्ये। तो येताना म्हणजे काल ना ॲक्च्युली त्याच्या ऑफिसचे काही कलिग्स म्हणजे आलेले आयकियाला, तर तो पण तिथे गेलेला। तर आम्हाला जवळ असल्यामुळे तो पण जातो, म्हणजे असं कोण आला तर माझ्या कोणी आले मैत्रिणी वगैरे तर मी त्यांना आयकियामध्ये घेऊनच जाते, कारण खूप चांगल्या चांगल्या वस्तू कधीतरी मिळतात। तर त्याला हे कंटेनर मिळाले, तिथे हे नवीन आलेले, तो म्हणाला, म्हणून बोलतो असं काही त्याला दिसलं ना की त्याला बोलतो तुझी आठवण तर होणारच। तर बोलतो ते म्हटलं तुझ्याकडे काहीतरी वेगळा असा डब्बा असेल एखादा, म्हणून मग त्याने म्हटलं की हा तुझ्यासाठी घेतो म्हणून। मग त्याने 2चा सेट घेतला। तो पण असंच करतो, कारण त्याला माहिती आहे मी नेहमी जे काही घेते ना गोष्टी अशा काही वेगळ्या दिसलेल्या तर त्या 2च्या सेटमध्ये घेते, म्हणजे किचन आयटम्स तरी मी 2च्या सेटमध्ये घेते, म्हणजे ते वापरायला खूप छान पडतात। आणि तो म्हणाला हे तुला फ्रीजमध्ये वगैरे छान म्हणजे ऑर्गनाईज करायला तुला चांगले पडतील, म्हणजे एकावर एक व्यवस्थित राहतील आणि साईडला राहतील एका ठिकाणी, जे तुला एका साईडला कोपऱ्यात वगैरे ठेवायचे असतील ना तर हे चांगले उपयोगी पडतील। क्वालिटी खूप छान आहे। 100 रुपयाला एक मिळाला, म्हणजे 200ला 2, आणि जी प्लेट आहे ना ती 9 रुपयाला त्याने घेऊन आलेलं। आता ती कुठे लावायची तर बघूया। तर आता आपल्याला करायची आपल्या जेवणाला सुरुवात। आज करायचं आहे ना पुरी भाजीचा बेत। तर पुरी भाजीची ही जी रेसिपी आहे ना ती काही माझी नाही आहे, मला एका माझ्या मैत्रिणीने शेअर केलेली, म्हणजे ती एकदा टिफिनला घेऊन आलेली आणि खूप आवडलेली मला। मग त्याच्यानंतर तिने मला सांगितलेलं की तिने पण ती यूट्यूबवर कुठेतरी बघितलेली होती, पण तिच्याकडे पण तो व्हिडिओ असा प्रॉपर नव्हता, म्हणजे आता तिने कोणाची बघितलेली ते तिला आठवत नव्हतं, पण मी तिच्याकडनं ती डिटेल रेसिपी अगदी, म्हणजे मला ती भाजी आणि त्या पुरीचं कॉम्बिनेशन एवढं आवडलं ना की मी ते डिटेलमध्ये तिच्याकडनं लिहून घेतलं आणि त्याच्यानंतर मी आता जेव्हा जेव्हा पुरी भाजी करते ना तेव्हा हीच रेसिपी फॉलो करते। तर इथे ना मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, आपलं घरातलंच नॉर्मल पीठ घेतलं आहे। त्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकणार आहे मी, हळद टाकलं आहे, थोडंसं मीठ टाकलं आहे, थोडीशी जिरा पावडर, त्याचबरोबर थोडीशी धणा पावडर टाकलेली आहे, थोडासा किंचितसा आपला लाल मसाला म्हणजे लाल मिरची पावडर, थोडासा ओवा टाकलेला आहे मी याच्यामध्ये। तुम्हाला पाहिजे तर याच्यामध्ये थोडासा आमचूर पावडर वगैरे टाकली तरी छान लागते। थोडीशी मी कसुरी मेथी याच्यामध्ये ॲड केलेली आहे। त्याचबरोबर आता याच्यामध्ये 1 चमचा मी बारीक रवा ॲड केलेला आहे। जेवढा बारीक रवा तुम्ही ॲड कराल तेवढं ते छान क्रिस्पी असं कव्हर होईल। थोडासा 1 चमचा मी याच्यामध्ये बेसनचं पीठ टाकलेलं आहे। हे सगळं आता मिक्स करून घेते आणि पाण्याने याचा ना घट्टसर गोळा मळून घ्यायचा, म्हणजे जे आपलं पीठ आहे, कणिक आहे
ते अगदी घट्टसर मळून घ्यायचं. जसं आपण चपातीला सैल मळतो ना तसं आपल्याला हे करायचं नाही आहे. जेवढं थोडं थोडं पाणी टाका. सर्वात शेवटी तुम्ही याच्यामध्ये तेल ओता आणि मस्त असं घट्टसर मळून घ्या आणि एक जवळपास 20-25 मिनिटासाठी किंवा त्याच्यापेक्षा जास्त राहिलं तरी चालेल, कारण आपला जो रवा आहे तो छानपैकी फुलून पण येईल मस्तपैकी याच्यामध्ये. तर हे आता मी असंच एक 15 ते 20 मिनिटासाठी साईडला ठेवून देणार आहे. एका साईडला तर आपण कुकरला बटाटे शिजत ठेवलेलीच आहे, कारण बटाटे शिजेपर्यंत आपलं ही पण म्हणजे कुकर तर माझं ऑलरेडी झालेलं आहे, पण ते थंड होईपर्यंत हे पण एक काम झालं. आता आपण याच्यासाठी मसाला तयार करून घेऊया भाजीसाठी. तर इथे 1 चमचा धणे घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, थोडीशी मेथी घेतलेली आहे, थोडासा ओवा घेतला आहे आणि 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. ती नेहमी आम्हाला सांगते की ना ते 5 फुडन का तडका जो रहता है ना वो क्या टेस्ट में अलग ही लगता है. तर म्हणजे तिला ना ती नेहमी 5 फुडनचा बऱ्याच वेळा तिच्या रेसिपीमध्ये तडका देत असते. आता ह्यामध्ये मी काय करणार आहे, बटाटा छान असा बारीक चिरून घेतला आहे. मी अगदी कुस्करत नाही, खाताना थोडासा बटाटा छान लागतो. तर त्याच्यामध्ये माझ्याकडे जे फ्रोझन मटार होते म्हणजे जे आपण घरीच करून ठेवलेले, तर फ्रोझन असल्यामुळे आणि आपण ते बॉईल पण केले होते थोडेसे, त्याच्यामुळे ना ते कच्चे राहत नाहीत. ते ऑलरेडी तुम्ही डायरेक्ट जरी टाकले ना कुठल्याही भाजीमध्ये तरी ते व्यवस्थित लगेचच शिजले जातात, त्याला काही खूप जास्त शिजवायची गरज लागत नाही. तर मसाला बघा मी एवढा जाडसर वाटून घेतला आहे आणि हा 2 वेळेसाठी होईल मला. एका वेळेसाठी काही एवढा मसाला लागणार नाही, कारण थोडा मसाला आपण अजून ॲड करणार आहे. आणि हे स्पून होल्डर आहे ते मी आता इथे साईडला ठेवते. आता आपण तडका देऊया. तर तडक्यासाठी काय काय लागणार आहे ते पण मी सांगते. तेल मी गरम करून घेतलं आहे. त्याच्या आधी हे बेसिक मसाले घेतलेत बघा. लाल मिरची पावडर घेतली आहे, हळद घेतली आहे, धणाजिरा पावडर घेतली आहे, थोडीशी आमचूर पावडर घेतलेली आहे आणि थोडंसं किंचितचं तुम्हाला वाटत असेल तर थोडीशी कसुरी मेथी वगैरे तुम्ही ॲड करू शकता. आता फोडणीसाठी भरपूर अशी राई टाकायची. जेवढी राई तडतडेल ना तेवढा खूप छान असा टेस्ट येते. तर भरपूर राई टाकलेली आहे. त्याच्यानंतर 2 तमालपत्र मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये जी आपली ही लाल मिरची असते ना छोटीवाली ती ॲड केलेली आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये हिंग आणि त्याचबरोबर भरपूर असा कढीपत्ता आपण याच्यामध्ये टाकायचा आहे फोडणीला आणि छानपैकी ना फोडणी तडतडू द्यायची. फोडणी आपली तडतडली की मग आपण याच्यामध्ये जे मसाले घेतलेले आहे, जे सुके मसाले म्हणजे लाल मिरची पावडर आहे, हळद आहे, धणाजिरा पावडर आहे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ओतून घ्यायच्या. तो छानपैकी थोडंसं परतवून घ्यायचं आणि मग जास्त तुम्हाला असं वाटत असेल जळत असेल तर पटकन थोडंसं तुम्ही पाणी टाका. आता याच्यामध्ये मी 1 टमॅटोची पेस्ट करून याच्यामध्ये ॲड केलेली आहे बघा. आणि टमॅटोची पेस्ट आणि त्याचबरोबर आपण हा जो मसाला केलेला आहे तो एक अर्धा म्हणजे जेवढा आहे म्हणजे जवळपास 3-1 चमचा झालेला आहे. मी 1.5 चमचा याच्यामध्ये ओतलेला आहे मसाल्यामध्ये. त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत अगदी छान परतून घ्यायचं, म्हणजे जो टमॅटोचा कच्चापणा असेल ना तो निघून जाईल. आता याच्यामध्ये मी थोडंसं चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण जी भाजी तयार केलेली आहे म्हणजे जे मटार आणि जे आपण बटाटे उकडून घेतलेले ते याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. भाजी भरपूर होईल तुम्हाला असं वाटेल बघून, पण ही भाजी आमच्याकडे खूप आवडते. तर ही भाजी मी उद्या टिफिनसाठी पण थोडीशी उरलेली घेऊन जाणार आहे, कारण सगळ्यांना आवडते. कारण अशा सगळ्या गोष्टी ना सकाळी काही ऑफिसमधला जाता जाता जमत नाहीत, कधी कधी घाई गडबडीत. अशा निवांत फुरसतमध्ये या सगळ्या गोष्टी केल्या ना तर खूप म्हणजे त्याची टेस्ट खूप अगदी छान येते. तर मला थोडीशी एक्स्ट्रा जी होईल ना ती मी उद्या टिफिनसाठी पण घेऊन जाणार आहे. मी कधीच असं घेऊन जात नाही, म्हणजे रात्रीची भाजी सकाळी टिफिनसाठी वगैरे घेऊन जात नाही, पण अशा काही भाज्या असतील ज्या सगळ्यांनाच आवडत असतील तर त्या मी घेऊन जाते. तर म्हणून थोडीशी जास्तचीच भाजी केली बघा. आणि याच्यातनं भरपूर पाणी टाकायचं, कारण नंतर ती भाजी थोडीशी घट्ट पण होते आणि याला ना छान उकळ पण आपल्याला काढून घ्यायचं. त्याच्यामुळे भरपूर पाणी टाकायचं आणि जेवढी जास्त ही मुरेल भाजी म्हणजे छानपैकी झाकण ठेवून ना ती छान जेवढी शिजेल ना तेवढी ती भाजी अजून टेस्टी लागते. तर आता बघा मी इथे छान अशी भाजी उकळ काढण्यासाठी ठेवून देते आणि एका साईडला आता आपण पुरीची तयारी करून घेणार आहोत. आपण पुरीचं पीठ आपलं बऱ्यापैकी सॉफ्ट झालं असेल, सॉफ्ट म्हणजे खूप जास्त असं सॉफ्ट पण नाही, पण बऱ्यापैकी सॉफ्ट झालं असेल कारण आपण बराच वेळ ते ठेवलेलं आहे. तर ते तिथल्या तिथे परत मळून घ्यायचं आणि आपल्याला पुऱ्या ज्या लाटायच्यात ना त्या याच्यामध्ये म्हणजे पिठामध्ये घोळवून लाटायच्या नाही आहेत. आपल्याला या ज्या पुऱ्या आहेत ना त्या नुसत्या तेलावरतीच लाटायच्यात, कारण जर तुम्ही तेलावर लाटलात तर त्याच्यावरनं त्या पीठ लागलं जात नाही आणि त्या पिठाचा थर वरती दिसत नाही. तर त्याच्यामुळे ना अशा पद्धतीनेच मी छोटे छोटे गोळे करून घेते, म्हणजे ते लाटायला खूप बरे पडतात. आणि आपण तेलावर लाटलंय
आणि त्याचबरोबर पीठ पण आपलं कडक आहे ना, त्याच्यामुळे ना ते व्यवस्थित तिथल्या तिथे ना लाटल्या जातात. नाहीतर मग पीठ पातळ असेल ना तर आपल्याला त्याच्यासाठी ना पिठाचा वापर हा करावाच लागतो. तर त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनेच करून घ्या. थोडासा रवा तुम्ही थोडासा जास्तच टाका, कारण तुम्हाला जर एकदम क्रिस्पी पुऱ्या हव्या असतील ना तर तुम्ही रव्याचं प्रमाण थोडंसं वाढवा. आणि पीठ याच्यापेक्षा म्हणजे मी मळलं आहे ना त्याच्यापेक्षा पण अजून घट्ट मळा. तर आता आपली भाजी तयार झालेली आहे बघा. आता याच्यामध्ये वरून थोडीशी आपण कोथिंबीर ॲड करू आणि मस्त आपली भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी. तर ही थोडीशी थंड झाली ना की छान लागते. खूप अगदी भाज्या ज्या अशा असतात ना रस्स्यावाल्या त्या गरम गरम अगदी त्याची टेस्ट एवढी लागत नाही, पण थोड्याशा त्या थंड झाल्या ना की मग त्या खायला खूप छान लागतात. आणि तोपर्यंत आपल्या पुऱ्या पण तयार होतात. तर आजचा बेत असाच होता. श्रीखंड होतं, पुरी होती, जिरा राईस आहे आणि त्याचबरोबर ही भाजी आहे. तर जिरा राईसची रेसिपी मी नक्की कधीतरी परत एकदा शॉर्ट व्हिडिओमध्ये वगैरे शेअर करेन. तर आता बघा, हे बघा मी तिथल्या तिथे लाटून घेते. ते छान ते तिथल्या तिथे लाटून होत आहेत आणि त्या खूप जास्त अगदी पातळ पण नाही आणि खूप अगदी जास्त जाड देखील आपल्याला लाटायच्या नाही आहेत. तर आता मी ना इथे तेल गरम करायला ठेवणार आहे बघा. एका साईडला मी तेल गरम करायला ठेवते आणि बाकीच्या पुऱ्या पण आपण लाटून घेऊया छानपैकी. तेल मस्तपैकी गरम झाले. अगदी कडकडीत तेल हवंय आणि जेवढं तेल गरम असेल ना पुऱ्या अगदी छान मस्त अशा फुलून येतात टाकल्या. आणि इथे बघा छान अशा दोन्ही साईडने मस्त अशा क्रिस्पी होतात आपल्या पुऱ्या. आणि तेल जे असतं ना ते देखील कमी लागतं या पुऱ्यांना. खूप जास्त असं तेल लागत नाही या पुऱ्यांना. त्याच्यामुळे ना मी अगदी थोडंसंच तेल टाकलं, खूप जास्त तेल टाकलं नाही. आणि छोट्या छोट्या साईजच्या कराल ना तर मग थोडंसं तेल कमीच लागतं. नाही तर ना एवढं तेल परत ते यूज करायचं किंवा मग या तेलाचं काय करायचं ना असा बराचसा प्रश्न पडतो. म्हणजे तुम्हाला पण पडत असेल आणि मला देखील हा प्रश्न पडतोच. कारण असं तळणीचे पदार्थ झाले ना की मग तेल उरलं की मग काय करायचं. पण हे तेल मी ना थंड झालं ना की व्यवस्थित ते गाळून ठेवून देते. असंच ते एखाद्या कढईत किंवा असंच एखाद्या भांड्यात ठेवत नाही. गाळून ठेवलं की मग त्याच्यातलं जे काही पावडर किंवा पावडर म्हणण्यापेक्षा जे काही आपलं पीठ वगैरे असतं ना ते खाली जमा होतं. आता याच्यामध्ये पीठ तर असं काहीच नव्हतं, पण जे काही ओवा वगैरे आपण टाकलेलं असतो ना तेच थोडंसं खाली बसलेलं असतं. तर बघा मस्त अशा आपल्या गरमागरम पुऱ्या खायला तयार झालेल्या आहेत. आणि मी इथे आता तुम्हाला पूर्ण प्लेट तयार करून दाखवते. तुम्ही मला नेहमी सांगता प्राजक्ता एवढं छान जेवण बनवतेस तर प्लेट नेहमी तयार करून दाखवत जा. तर इथे माझी बघा भाजी तयार झाली. आणि जसं मी तुम्हाला म्हटलेलं की ती थंड झाली ना की थोडीशी त्याला घट्टसरपणा येतो. आणि इथे बघू शकता मस्त अशी भाजी गरमागरम, त्याचबरोबर पुरी, थोडंसं श्रीखंड मी घेतलेलं. आणि त्याचबरोबर म्हटलं आपण जिरा राईस करू, वेगळं असं डाळ वगैरेची गरज नाही. ॲक्च्युली पुऱ्या आहेत ना तर भात पण जाणार नाही आहे, पण थोडासा म्हटलं जिरा राईस आपण करूया. कारण कधी कधी असं जेवण असेल ना तर थोडासा भात असा खावासा वाटतोच, कारण तो असलाच पाहिजे. नसेल ना तेव्हा असं वाटतं की अरे थोडासा भात तरी हवा, म्हणून अगदी मी थोडासाच राईस केलेला. म्हणून त्याच्यामुळे मी आज काही ती रेसिपी तुमच्यापर्यंत म्हणजे शेअर नाही केली, पण जेव्हा परत एकदा बनवेल ना तेव्हा डिटेलमध्ये शेअर करेन. तर चला, कसा वाटलं तुम्हाला आजचा हा मेनू? नक्की ट्राय करा, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तर या जेवायला तुम्ही पण. कधी आपण रस्सावाली भाजी करतो ना, म्हणजे ती पण बटाट्याची, तर अशा पद्धतीची तुम्ही एकदा नक्की करून बघा. ही रेसिपी माझी पण नाहीये, म्हणजे मी पण कुणाकडनं तरी शिकलेली आहे. म्हणजे माझ्या एका मैत्रिणीने ही रेसिपी माझ्याबरोबर शेअर केलेली आणि तिने कुठेतरी आय थिंक युट्यूबवर वरती वगैरे बघितलेली आणि त्याच्यानंतर तिने ट्राय केली, त्याच्यानंतर मी ट्राय केली आणि आता आम्हाला ती म्हणजे खूप आवडते ती. म्हणजे आम्ही बऱ्याच वेळा टिफिनमध्ये पण घेऊन जातो. खूप छान मस्त लागते, टेस्टी. पण जेव्हा ती गरम गरम पुरीबरोबर खाल्ली जाते ना तेव्हा त्याची मजा काही वेगळीच असते. म्हणजे खूप एकदम मस्त असं वाटत असतं. तर आता पण माझ्या तोंडाला पाणी सुटलंय, कधी एकदा जेवते असं झालंय. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुमच्याकडे काही सजेशन असेल आजच्या व्हिडिओसाठी तर मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटते. आजचा व्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.